नमस्कार. आज आपल्याला बनवायचं आहे शाही पनीर. त्याकरता मी हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे. त्याचे असे चौकोनी तुकडे कापून घेतलेले आहे. हे फ्रेश क्रीम घेतलेली आहे, म्हणजे दुधावरची साय 2 दिवस ठेवून ती मिक्सरला बारीक करून घेतली आहे. हे 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहे. त्यात अर्धा इंच आलं आणि 1 मिरची वाटून घेतलेली आहे. हे मी काजू बदाम 2 तास भिजत घातलेले, जवळजवळ 12 काजू बदाम भिजत घातले, त्याची पेस्ट घेतलेली आहे. हे मी बटर घेतलेलं आहे, घरचंच आहे हे पण. हे मी साखर घेतलेलं आहे, 1 टीस्पून साखर आहे. हे 1 टीस्पून मीठ आहे. हे दूध घेतलं आहे, हे अर्धा कप आहे साधारण. हे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक करून घेतलेले आहे. हा मी काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा घेतलेली आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आहे. 1 चमचा धन्याची पावडर आहे. हळद आहे अर्धा टीस्पून आणि हिंग चिमूटभर घेतलेला आहे. आणि कढईत मी 2 चमचे तेल घातले. आता आपण बनवायला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी कढई तापत ठेवली आहे. त्यात 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्यात आता हे बटर घालून घेते आहे. बटर आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. यात आता आपल्याला घालायचा आहे कांदा. हे 2 कांदे मी बारीक करून घेतलेले आहे. आपल्याला कांदा जास्त लाल नाही करायचा आहे, फक्त त्याचा कच्चेपणा जाण्याकरता हा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यात जो पाण्याचा अंश असतो तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. साधारण 1 मिनिटभर आपल्याला कांदा परतायचा आहे. हे बघा, कांदा आपला परतून झालेला आहे 1 मिनिटभर. आता आपल्याला याच्यात घालायची आहे टोमॅटोची प्युरी. त्यात मी 1 मिरची घातलेली आहे आणि अर्धा इंच आलं हे बारीक करून घेतलेले आहे. हे असे मी मोठे टोमॅटो घेतले आहे, कारण हे जास्त आंबट नसतात, त्यामुळे भाजी चवीला छान लागते. असे मोठे टोमॅटो आणि असे लाल लाल घ्यायचे. हे बघा, हे मोठे टोमॅटो. हे आता मी ह्या कांद्यात ही टोमॅटो प्युरी घालते. टोमॅटो प्युरीचा रंग बघा कसा लाल लाल आलेला आहे. ही पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. हे मोठे टोमॅटो जास्त आंबट नसतात आणि गोडसर असतात, त्यामुळे आपली भाजी चवीला एकदम छान होते. हे आता आपण मिनिटभर परतून घेऊया छानपैकी, म्हणजे टोमॅटोचा रंग आणखी छान लाल होईल. हे बघा, टोमॅटोचा रंग कसा छान आलेला आहे. टोमॅटो आपला परतून झालेला आहे, तेल सुटलं आहे. आणि सॉरी, मी मगाशी हा गरम मसाला पावडर घेतला आहे 1 टीस्पून, तो सांगायची विसरलेली. तर आता आपण सगळे मसाले घालून घ्यायचे. आधी 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आहे. ही लाल मिरची पावडर आहे. ही जिऱ्याची पावडर, ही धन्याची पावडर आणि हळद आणि हिंग हे सगळं घालून अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे मसाले. छान मसाल्यांचा वास बघा आलेला आहे. असा वास येईपर्यंत मसाले त्यात परतायचे आहे. परतून झाले. आता आपल्याला घालायची आहे 10 काजू 10 बदामाची पेस्ट आहे. ही भिजत घालून वाटून घेतली आहे.
ही पण अर्धा मिनिट परतायची आहे। यात आता घालायची फ्रेश क्रीम। तीही अर्धा मिनिट परतायची आहे आपल्याला। यात हे मीठ घालायचं 1 टीस्पून। एकीकडे हलवत राहायचं। साखर घालायची 1 टीस्पून। हे सगळं आपलं अर्धा मिनिट परतून झालेलं आहे। आता यात आपल्याला घालायचं आहे हे पाव किलो पनीर। पनीर पण असं या मसाल्यात 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत। एक मिनिटभर पनीर झालेलं आपलं त्यात। आता आपल्याला यात घालायचं आहे दूध। हे बघा कसं तेल सुटलं आहे। पनीर पण त्याच्यात छान झालं आहे। अर्धा कप दूध आहे हे। तुम्हाला दूध नसेल घालायचं तुम्ही पाणी पण घालू शकतात। मी इथे दूध वापरते कारण दुधाने भाजीची चव छान येते। आता हे 1 मिनिटभर उकळी येऊ द्यायची आणि थोडंसं शिजू द्यायचं आहे। आपली भाजी मग तयार होईल। 1 मिनिट आता आपल्याला वाट बघायची आहे। पनीर शिजलेलं आपलं मिनिटभर। आपली भाजी तयार झालेली आहे। खूप छान वास सुटलेला आहे। आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा आपलं हे पनीरची भाजी तयार झालेली आहे। शाही पनीर। याच्यावर अशी थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला। ही पनीरची भाजी तुम्ही बनवून बघा। तुम्हाला ती बनवा, खा आणि तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्सला कळवा। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशा छान छान रेसिपी आधी त्या तुमच्या अपलोड झाल्या आधी त्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।